दिवाळीनंतर बघा काही मुलं जॉईन होत आहेत. थोडासा पाचवीची मुलं असल्यामुळं मामाच्या गावी गेलेले आहेत. हरकत नाही, आपण आपला जो काही घटक काल आपण सुरू केलेला आहे की संकल्पना स्पष्ट करणे, म्हणजे उतार्यावर आधारित काही प्रश्न आपण काल घेतले. आता आपण त्या पुढील जो उपघटक आहे तर तो म्हणजे कविता व त्यावर आधारित प्रश्न. आता कवितेच्या बाबत जर आपणाला प्रश्न सोडवायचे असतील तर त्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. ती म्हणजे कविता ही शांत चित्ताने वाचली पाहिजे, एकाग्र होऊन त्या कवितेचं वाचन केलं पाहिजे. त्या कवितेतला जो काही अर्थ आहे तर तो समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये आणखी एक विशेष असतं की कवितेमध्ये काही असे विशेष शब्द असतात, त्याच्यावर आपण बारकाईने त्या शब्दांकडे बघितलं पाहिजे किंवा त्यावर आधारित प्रश्न असतात तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. आता कालच्या प्रमाणेच कवितेवर साधारणतः किमान 3 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण काय करायचं आहे की त्या प्रश्नाचा प्रत्येक पर्याय हा बारकाईने त्याच्यावर विचार करून ते त्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं का ते बघायचं आहे. त्यानंतर थोडक्यात काय तर त्या प्रश्नाबाबत असणारे सर्व पर्याय आपण तपासून बघायचे. उत्तर लिहिताना जर आपल्याला संभ्रम होत असेल तर कवितेतील तो जो संबंधित भाग आहे तर तो आपण पुन्हा पुन्हा वाचायचा आहे, जेणेकरून आपलं उत्तर चुकू नये. शक्यतो बघा, कवितेतील जे काही प्रश्न विचारले जातात कवितेवर आधारित तर त्या प्रश्नांमध्ये पहिला पर्याय हा शक्यतो फसवा असतो किंवा तो आपण पटकन तसा विचार करत असतो. तर तसं न करता आपल्या उत्तराची खात्री करूनच आपण त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. तर त्या संदर्भात आता आपण आणखी जास्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष एक कविता घेऊ आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत तर ते बघू. आता बघा, मी एक कविता आहे तर ती बोर्डवर लिहितो. अगोदर स्फुट वाचन करतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. आता ह्या कवितेमध्ये तुम्ही ऐकला असाल तर मी ही कविता सुरुवातीला लिहितोय. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्यांचे. चांदणे सुंदर पडे त्यांचे. सुंदर ही झाडे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर
इतुके सुंदर जग तुझे जर, जग तुझे जर किती तू सुंदर असशील, किती तू सुंदर असशील. परत एकदा मी कविता वाचतोय. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्यांचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. बघा, आता ह्या कवितेवर आधारित एक पहिला प्रश्न विचारलेला आहे. मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, इतुके सुंदर जग तुझे जर या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे. इतुके सुंदर जग तुझे जर, इतुके सुंदर जग तुझे जर या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे. ही जी ओळ आहे या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे. पर्याय देतो तुम्हाला. पहिला आहे माणसांचे, दुसरा पर्याय आहे देवाचे, तिसरा पर्याय आहे मुलांचे आणि चौथा पर्याय आहे चंद्राचे. आयुषने बघा लगेच उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल त्याचं अभिनंदन. बघा, कवितेच्या ओळी वाचल्यानंतर इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील, सार्थकने देखील उत्तर दिलेलं आहे. बघा, तर या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे, देवाचे. बघा, ह्या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि हे सगळं कोणी तयार केलं तर ते देवाने तयार केलेलं. बघा, इतुके सुंदर जग तुझे जर म्हणजे जग कुणाचं सुंदर आहे तर देवाचं. किती तू सुंदर असशील, तर तू स्वतः सुद्धा किती सुंदर असशील. अशा पद्धतीच्या ह्या ओळींवर आधारित हा प्रश्न आहे. आता मी प्रश्न क्रमांक 2 सांगतोय तुम्हाला. मुले कोणासारखी आहेत. प्रश्न असा आहे, मुले कोणासारखी आहेत. मी पर्याय देतो तुम्हाला. पहिला पर्याय आहे वेलींसारखी, दुसरा पर्याय आहे फुलांसारखी, तिसरा पर्याय आहे देवासारखी आणि चौथा पर्याय आहे पाखरांसारखी. बघा, प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. आयुष्याचं उत्तर आलंय. बाकीच्या सुद्धा जे काही पार्टिसिपंट असतील त्यांच्यासाठी आपण थोडंसं वेट करू. काय वाटतं? वेलींसारखी, फुलांसारखी, देवासारखी. हां, सार्थकने देखील उत्तर दिलंय फुलांसारखी. कुणी? जय झुराळे. त्यांनी काय 3 दिले उत्तर. देवासारखी असं म्हटलंय, त्याचं म्हणणं आहे. बघा, आता कवितेच्या ज्या ओळी आहेत ना त्याचं आपण थोडंसं निरीक्षण करू. जर 2 उत्तर आली याचा अर्थ काय? कुणाला तरी ते समजलं आणि कुणाला तरी ते समजण्यापासून थोडंसं कन्फ्युजन आहे. बघा, प्रश्न असा आहे की मुले कोणासारखी आहेत.
मग ह्या ज्या दिलेल्या ओळी आहेत ना त्याचं शांतचित्ताने निरीक्षण करायचं, त्या ओळी वाचायचा, त्याच्यातला जो काही अर्थ आहे, आशय आहे तर तो समजून घ्यायचा आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं. तर मुले कोणासारखी आहेत? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. ह्या ओळीमध्ये त्याचं उत्तर नाही. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्यांचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. बघा ह्या ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, फुले हा शब्द आला, तशी आम्ही मुले देवा तुझी. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर मुलं कशी आहेत तर फुले म्हणजे फुलांसारखी आहेत. येतंय सर्वांना? आलंय? बघा आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारत आहे. पुढचा प्रश्न असा आहे, गोड गाणी कोण गातात? प्रश्न तिसरा, गोड गाणी कोण गातात? पर्याय क्रमांक 1 आहे मुले, पर्याय क्रमांक 2 आहे देव, पर्याय क्रमांक 3 आहे वेली आणि चौथा पर्याय आहे पाखरे. जय झुराळ्याने बघा 4 उत्तर दिले पाखरांसारखी. आणखी कुणी उत्तर येते कोणाचं? आयुष गोरे 4, आणखी सार्थक देखील 4 उत्तर दिलं. म्हणजेच मला वाटतं बहुतांशी मुलं जे या लेक्चरला जॉईन झालेले आहेत तर त्यांचं उत्तर 4 असं आलेलं आहे. परंतु एक मुलगा आहे की ज्याचं उत्तर बरोबर आलेलं नाही. त्याच्यासाठी मी सांगतोय. बघा गोड गाणी कोण गातात? तर आपण परत एकदा त्या ओळींचं निरीक्षण करायचं आणि बघा आता कुठे, हां, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. म्हणजे बघायचं सुंदर ही झाडे सुंदर पाखरे. आता जर या ठिकाणी झाडे असा देखील जर पर्याय आला असता, झाडे, तर मात्र आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. म्हणजे गोड गाणारे जे आहेत तर ते कोण आहेत तर पाखरे आहेत. बरोबर? मला वाटतं बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हमखास प्रश्नांचं गुण देणारा असा हा काव्य प्रकार असतो किंवा ह्या प्रश्नांच्या बाबत बहुतांश मुलांना जी उत्तरं आहेत तर ती बरोबरच आलेली असतात. बरोबर? आता आपण पुढची एक कविता बघू आणि मग त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत तर ते मी तुम्हाला विचारणार आहेत. वेदांत, हां, पुढची एक कविता मी तुम्हाला घेतोय. कविता अशी आहे, कावळा करतो काव काव, कावळा करतो काव काव, म्हणतो माणूस माणसा झाड लाव, म्हणतो माणसा झाड लाव. पुढची ओळ अशी आहे, माणसा माणसा वेळ काढ, माणसा माणसा वेळ काढ, एक तरी झाड लाव, एक तरी झाड लाव. पुढची ओळ अशी आहे, झाड म्हणतं या रे या,
झाड म्हणतं या रे या, फळं फुलं सावली घ्या, फळं फुलं सावली घ्या. पुढची ओळ अशी आहे, आपल्या आपल्या घरोघरी, आपल्या आपल्या घरोघरी झाड लावा एक तरी, झाड लावा एक तरी. पुढची ओळ अशी आहे बघा या कवितेतली, आपल्या आपल्या शेतावरी, आपल्या आपल्या शेतावरी झाड लावा शेकड्यावरी, झाड लावा शेकड्यावरी. बघा एकदा परत एकदा मी कविता वाचतोय की, कावळा करतो काव काव म्हणतो माणसा झाड लाव, माणसा माणसा वेळ काढ एक तरी झाड लाव, झाड म्हणतं या रे या, फळं फुलं सावली घ्या, आपल्या आपल्या घरोघरी झाड लावा एक तरी, आपल्या आपल्या शेतावरी झाड लावा शेकड्यावरी. आता यावर आधारित काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न मी या ठिकाणी वाचतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 असा आहे, एक तरी झाड लाव असे कोणाला म्हटले आहे. प्रश्न असा आहे, एक तरी झाड लाव असे कोणाला म्हटले आहे. पक्षाला पर्याय देतो मी तुम्हाला, एक तरी झाड लाव असं कोणाला म्हटले आहे. पक्षाला म्हटलंय की झाडाला म्हटलंय की माणसाला म्हटलंय की पुढचा पर्याय आहे कावळ्याला. द्या उत्तर. एक तरी झाड लाव असे कोणाला म्हटलं आहे. हां, 4 कुणाचं आलं होतं, नाही आलं. बरं, जयने 4 असं पर्याय क्रमांक दिला होता. त्यानंतर 3 असा पर्याय क्रमांक आयुषने दिलाय, सार्थकने दिलाय. हरकत नाही. बघा तर आपण आता परत एकदा बघा, हे कोणाला उद्देशून केलेलं आहे. कावळ्याला उद्देशून केलंय का. कावळा करतो काव काव म्हणतो माणसा झाड लाव. बघा आता ह्या ओळी समजावून घेणं गरजेचं आहे. कावळा करतो काव काव, बघा हे याच्यात काय सांगितलं की कावळा काव काव करतो, म्हणजे कावळा ही गोष्ट सांगतोय किंवा कावळा त्याचं म्हणणं मांडतोय. काय म्हणतो, माणसा झाड लाव. बघा या ठिकाणी तो माणसाला उद्देशून म्हटलाय, कावळ्याने ते सांगितलंय म्हणून त्या ओळीमध्ये तशा त्या गोष्टी आल्यात की कावळा करतो काव काव म्हणतो माणसा झाड लाव. म्हणजे काय, याच्यातला जो आशय आहे, ह्या पहिल्या ओळीतला आशय तो काय आहे की कावळा सांगतोय की माणसा झाड लाव. म्हणून मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर असं होईल का कावळ्याला, तर नाही. बरोबर. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कुणाला उद्देशून म्हटलंय, माणसाला. माणसा म्हणजेच माणसाला. बरोबर बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय. फळं फुलं सावली घ्या असे कोण म्हणतो. प्रश्न लिहू. प्रश्न क्रमांक 2 असा आहे, फळं फुलं सावली घ्या, सावली घ्या असे कोण म्हणतो.
प्रश्नाची पर्याय आहेत ती मी लिहितोय. पहिला आहे कावळा, दुसरा पर्याय आहे झाड, तिसरा पर्याय आहे माणूस आणि चौथा पर्याय आहे माळी. काय आलं जयचं उत्तर? बर, जयचं पण उत्तर 2 आलंय, सार्थकचं उत्तर 2 आलंय. आयुष्य देखील 2 आलंय. बघा, मग आता मला वाटतं आणखी इतर मुलांची जी काही आपण आहे त्यांची उत्तरं चेक करू. बघा, त्यातल्या काही 2 मुलांनी ना चुकीची उत्तरं दिली. त्यांना कसं काय वाटतं माळी आहे? पुन्हा एकदा आपण कविता बघू. बघा, कावळा करतो काव काव, म्हणतो माणसा झाड लाव, माणसा माणसा वेळ काढ, एक तरी झाड लाव, झाड म्हणतं या रे या, फळं फुलं सावली घ्या. बघा, ह्या ओळीमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे. झाड म्हणतं या रे या, फळं फुलं सावली घ्या. आणि म्हणून मग आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? फळं फुलं सावली घ्या. असं कोण म्हणतं? तर झाड म्हणतं. बरोबर. आता मी तुम्हाला या कवितेवर आधारित एक शेवटचा प्रश्न विचारतोय. प्रत्येक माणसाला त्याच्या घरी किती झाडे लावायला सांगितली आहेत? मला वाटतं आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी पर्याय न देता देखील तुम्ही देऊ शकता. बरोबर. परत एकदा प्रश्न वाचू. प्रत्येक माणसाला त्याच्या घरी किती झाडे लावायला सांगितली आहेत? पर्याय आहे 1, पर्याय क्रमांक 1 आहे 1, पर्याय क्रमांक 2 आहे 5, पर्याय क्रमांक 3 आहे 25, पर्याय क्रमांक 4 आहे 100. बर, आयुष्यचं उत्तर 1 आलं. आणखी जयचं किती आलं? 100. बघा, आता या ठिकाणी या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. प्रश्न काय आहे की, ठीक आहे, सार्थकने देखील 1 दिलं. प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक माणसाला त्याच्या घरी, हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे. प्रत्येक माणसाला त्याच्या घरी किती झाडं लावण्यास सांगितलेली आहेत. आता बघा, कवितेच्या ओळी आपण वाचू. बघा, या शेवटच्या 2 ओळींचा विचार करू. त्याच्यामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपल्या आपल्या घरोघरी झाड लावा, एक तरी आपल्या आपल्या शेतावरी. बघा, जर माणसाच्या जर शेतामध्ये जर किती झाडं विचारली लावलेली आहेत असं जर विचारलं असतं तर त्या प्रश्नाचं उत्तर 100 असं आलं असतं. बरोबर. पण इथं काय दिलंय की आपल्या आपल्या घरोघरी, म्हणजे माणसाला त्याच्या घरी किती झाडं लावण्याचं विचारलेलं आहे. तर झाड लावा एक तरी, म्हणजे 1 झाड लावण्याचं विचारलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी 1 हे उत्तर दिलं त्या सर्वांचं अभिनंदन. छान, अशीच प्रगती करत राहा. आता आपण बघा, आणखी एक कविता होईल मला असं वाटतंय. ती एक कविता घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. कविता मी अगोदर वाचून दाखवतो. लावू रोपटे होईल झाड, पक्षी गातील पाना आड, येतील फळे बहरतील फुले, झाडाखाली मग खेळतील मुले, ताजी शुद्ध मिळेल हवा, सुगंध फुलांचा घेऊ नवा, वाहिल वारा हसेल आभाळ, झाडा फुलांचा करू सांभाळ, ढग देतील पाणीच पाणी, पक्षी गातील सुरेल गाणी. बघा, परत एकदा कविता वाचू का लिहू? पुढची कविता मी लिहितोय. लावू रोपटे होईल झाड, लावू रोपटे होईल झाड, लावू रोपटे होईल झाड, पक्षी गातील पाना आड, पक्षी गातील
पाना आड. येतील फळे बहरतील फुले. येतील फळे बहरतील फुले. झाडाखाली मग खेळतील मुले. झाडाखाली मग खेळतील मुले. ताजी शुद्ध मिळेल हवा. ताजी शुद्ध मिळेल हवा. सुगंध फुलांचा घेऊ नवा. सुगंध फुलांचा घेऊ नवा. वाहिल वारा हसेल आभाळ. वाहिल वारा हसेल आभाळ. झाडा फुलांचा करू सांभाळ. झाडा फुलांचा करू सांभाळ. शेवटच्या ओळी आहेत. ढग देतील पाणीच पाणी. ढग देतील पाणीच पाणी. पक्षी गातील सुरेल गाणी. पक्षी गातील सुरेल गाणी. बरोबर. आता मी प्रश्न विचारतोय तुम्हाला. कवितेच्या ओळी तुमच्या समोर आहेत. प्रश्न मला वाटतं कविताच्या ओळी वाचून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकेल. प्रश्न असा आहे. पाना आड कोण गातात. पाना आड कोण गातात. पर्याय क्रमांक 1 आहे मुले, 2 आहे पक्षी, 3 आहे फुले आणि 4 आहे वारा. पाना आड कोण गातात. पाठवा उत्तर. प्रश्न लिहिण्याची गरज आहे का. यस, झोराळ्याने बरोबर उत्तर दिले. ऑप्शन नंबर 2 म्हणजे पक्षी. आणखी कोणी दिलंय. ठीक आहे. पाना आड कोण गातात. बघा याच ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. पक्षी गातील पाना आड. बरोबर. आता मी पुढचा प्रश्न विचारतो. तो असा आहे. मुले कोठे खेळतात. प्रश्न लिहितो. प्रश्न क्रमांक 2. मुले कोठे खेळतात. पर्याय देतोय. 1 झाडाखाली, 2 आहे मैदानावर. उत्तर आलं का. 3 आहे बागेत आणि 4 आहे अंगणात. बहुतांश मुलांनी 1 हा जो पर्याय दिलेला आहे की मुले कुठं खेळतात. बघा याच्यातल्या ओळी वाचायच्या. झाडाखाली खेळतात. हे बघा या ठिकाणी जर आपण दुसरी ओळ घेतली. झाडाखाली मग खेळतील मुले म्हणजे कुठे खेळतात मुलं तर झाडाखाली खेळतात. तर आपण पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. प्रश्न असा आहे. आभाळ केव्हा हसेल. आभाळ केव्हा हसेल. पाऊस आल्यावर, वारा वाहिल्यावर, ऊन पडल्यावर की ढग आल्यावर. पाऊस केव्हा हसेल.
बघा, वाहिल वारा हसेल आभाळ, फळा फुलांचा करू सांभाळ. काय उत्तर या प्रश्नाचं? पर्याय देतो. पाऊस आल्यावर. प्रश्न लक्षात आला ना? पाऊस आल्यावर 2 आहे. वारा वाहिल्यावर 3रा पर्याय आहे ऊन पडल्यावर. आणि 4था पर्याय आहे ढग आल्यावर. प्रश्न असा आहे, आभाळ केव्हा हसेल? बघा, वाहिल वारा हसेल आभाळ, बरोबर. मग केव्हा? तर वारा वाहिल्यानंतर आभाळ हसणार आहे. आयुषने 4 क्रमांकात ढग आल्यावर म्हटलंय. बघू बरं आपण या प्रश्नाचं उत्तर कसं आहे. करू सांभाळ. ढग देतील पाणीचं पाणी, पक्षी गातील सुरेल गाणी. कसं काय आलं 4 क्रमांक? वाहिल वारा हसेल आभाळ, बरोबर. म्हणजे ओळ क्रमांक 3 जी कवितेतील दिलेली आहे त्यावर आधारित त्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न प्रकार आहे. याच्यामध्ये फक्त काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या असतात. बघा, याच्यामध्ये साधारणतः काही वेळेस समानार्थी शब्द त्या शब्दाचा दिलेला असतो. काही वेळेस अशा पद्धतीचा प्रश्न विचारला असतो की त्या प्रश्नाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायापैकी कोणता आहे, किंवा वरील खालील दिलेल्या पर्यायामध्ये कोणता तो समानार्थी शब्द नाही. अशा पद्धतीचे काही क्लिष्ट प्रकार फक्त याच्यामध्ये ध्यानात घ्यायचे असतात. आणि अशा पद्धतीने जर आपण या प्रश्न प्रकाराचा सराव केला तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास यश मिळणार आहे. परत एकदा सांगतो, घटक क्रमांक 1 मध्ये आपण 3 ते 4 गोष्टी बघणार आहोत. पहिला म्हणजे उतारा वाचन, दुसरं म्हणजे कविता, आणि तिसरं म्हणजे जाहिराती किंवा बातम्यांवर आधारित प्रश्न. त्यानंतर बघा, या 3 पैकी साधारणतः 2 प्रश्नांवर उत्तरं आपल्याला विचारली जातात. धन्यवाद.